नमस्कार दर्शक हो, 18 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजताची उजनी धरणाची अपडेट आपण पाहणार आहोत। त्या अगोदर चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा व लाईक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट देण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकते। राज्यभर पाऊस धुमाकूळ घालीत असताना पुणे परिसरात आज 3 तासापूर्वी दिलेला फार मोठा इशारा होता। सतर्कतेचा पावसाचा इशारा देण्यात आला होता पुणे जिल्ह्याला। तसेच घाटमाता परिसरात अद्यापही पावसाने फारसा जोर धरलेला नाही, परंतु इकडे मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे। पुणे परिसरात बऱ्यापैकी पाऊस सुरू आहे। उजनी धरणात येणारी आवक किती, कुठून विसर्ग कुठे सोडलेला आहे हे सर्व सविस्तर आपण जाणून घेऊया। तर वीर धरणातून दुपारी प्राप्त माहितीनुसार वीर धरणातून सोडण्यात आलेले जे पाणी होते ते 12 वाजता 6238 क्युसेक्स होते। हे पाणी सुद्धा नीरा नरसिंगपूर मार्गे भीमा नदी पात्रामध्ये येते, हे सांगण्याचं इथं महत्त्वाचं कारण। तर दौंडकडून येणारे आज सकाळच्या अपडेट नुसार विसर्ग दौंडकडून येणारा 6275 क्युसेक्स होता, मात्र तो आता सायंकाळी 6 वाजताच्या अपडेट नुसार 5692 क्युसेक्स झालेला आहे। तर सिनामाडा योजनेतून सध्या 180 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे। वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आज दुपार 1 वाजल्यापासून सुरुवात करण्यात आलेली आहे। हा विसर्गही नदीपात्रामध्ये मिसळला जातो। दहेगाव उपसा सिंचन योजनेतून 80 क्युसेकचा विसर्ग, तर बोगद्यातून 400 क्युसेकचा विसर्ग। मात्र कॅनॉलला जे पाणी सोडण्यात येत होते मेन कॅनलला उजनीच्या, ते पाणी पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे। एकूण विसर्गाची बेरीज जर उजनीतून सोडण्यात येणाऱ्या केली तर 2260 क्युसेक्स, तर आवक मात्र 5692 क्युसेक्स आहे। तर उजनी धरणाची सायंकाळी 6 वाजताची टक्केवारी 104.57 म्हणजे 105% घरात झालेली आहे। तर एकूण पाणीसाठा हा 119.68 TMC झालेला आहे। यातील उपयुक्त पाणीसाठा हा 56.02 TMC झालेला आहे। अशाच प्रकारच्या पुढील व ताज्या व सर्वच अपडेट जाणून घेण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राइब करा